खरं तर हा सगळा प्रकार बघितल्यानंतर मला आश्चर्य वाटलं, हं, की दरवेळेला एस-एन-सीचे सगळे आमदार अशी चव घालवतात आणि दरवेळेला म्हणजे एक कमेंट जी आपल्याकडे आली होती, की सर्वपक्षीय लोकांना खुश ठेवण्याच्या नादात महाराष्ट्र नाखुश होतोय, हे सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येत नाही. हं, मुळात एखाद्या कर्मचाऱ्याला जेव्हा तुम्ही मारहाण करायला जाता, तेव्हा हं, कर्मचारी फक्त सर्व्हिंग आहे. तो फक्त तुम्हाला सर्व्ह करत आहे. हं, कॅन्टीनचं मूळ कॉन्ट्रॅक्ट घेणारा माणूस आणि त्यांना अन्न किंवा ते सगळं खाद्य बनवण्यासाठी हं. त्यांना काय जे साहित्य लागतं ते पुरवणारा कुणीतरी वेगळाच माणूस हो. आहे. त्यामुळे तुम्ही चतुर्थ श्रेणीतल्या कर्मचाऱ्यावर राग काढून काय उपयोग आहे? हं, बरं जेव्हा तुम्ही कंत्राटांवर बोलता, तेव्हा ही कंत्राटं देतो कोण? हं, तर ही कंत्राटं पुन्हा एकदा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीच देतात. हं. म्हणजे तुमच्याच सरकार पक्षातला तुमचाच नेता कंत्राट देतो आणि त्यामुळे नाही, नाही ते उडप्याला कंत्राट मिळालं असा विषय भरकटवण्यात काहीच अर्थ नाहीये. बरोबर आहे. तुमची चूक झालीये आणि ती अक्षम्य चूक आहे. जर सत्ताधारी आमदारच, तेही आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये असं वागत असतील, हं, तर निश्चितपणे याची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे आणि हं. याची सारवासारव न करता म्हणजे दरवेळेला मला माहितीच नाही, मी हो. कुणाकडून तरी माहिती घेतो, मग बोलतो किंवा घडल्या प्रकारात पुन्हा मखलाशा करायच्या, हं. हे न करता थेटपणे त्यांचं निलंबन करणं हे जास्त योग्य असेल. बरं.